नमस्कार मित्रांनो, भांडी वाटप योजना सुरू झालेली आहे. यामध्ये आपल्याला 17 प्रकारच्या भांड्यांमध्ये 30 नग वस्तू मिळणार आहे. याकरिता आपल्याला सर्वप्रथम अपॉइंटमेंट बुक करायची आहे. चला तर मग बघूया कशा प्रकारे आपली अपॉइंटमेंट बुक करावी. तर यामध्ये आपल्याला हाऊस होल्ड आयटम किट डिस्ट्रीब्युशनची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. बघा, मी इथे वेबसाईट ओपन करून घेतोय. त्यामध्ये आपल्याला बघा काही वेळ रिलोड घेणार. नंतर इथे वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला कामगार नोंदणी क्रमांक इथे आपल्याला खाली ऑप्शन बघायला मिळणार. मी हायलाइट करून शो करतोय तुम्हाला. बघा, कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे व नंतर इथे सेंड OTPवर क्लिक करून घ्यायचे. आपल्याकडे जर कामगार नोंदणी क्रमांक नसेल त्याकरिता देखील आपण इथे वेबसाईट बघणार आहे. बघून घ्या तुम्ही. आता मी दुसरी वेबसाईट ओपन करून घेतो. इथे ती वेबसाईट ओपन करून घ्या तुम्ही देखील. दोन्ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वर्कर प्रोफाईल लॉग इन यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. बघा, इथे मी तुम्हाला ॲरो देखील शो करून दाखवतोय. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. नंतर ही वेबसाईट ओपन होऊन जाणार. यामध्ये आपल्याला आपले आधार नंबर तसेच आपण दिलेला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. बघा, इथे आपला आधार नंबर टाकून घ्या. नंतर खाली मोबाईल नंबर टाकून घ्या आणि प्रोसीड टू फॉर्म. बघा, प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करून घ्यायचे. चला तर मग सर्वात प्रथम आपण आपले आधार कार्ड नंबर इथे टाकून घेतोय. बरोबर टाकून घ्या सर्व माहिती. नंतर प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा, इथे आता OTP येणार आपल्या मोबाईल नंबरवर. इथे काहीदा साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपला OTP येत नाही, म्हणून आपण इथे वाट बघायची आहे थोडी वेळ. नंतर आपले रिसेट OTP याचे ऑप्शन आल्यानंतर आपल्याला इथे OTP सेंड करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला OTP येऊन जाणार. इथे माझ्या केसमध्ये पण OTP आला नव्हता, त्यामुळे थोडा वेळ लागलेला इथे. आता बघा, OTP टाकून घेतोय. नंतर व्हॅलिडेट OTP यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बघा आपली पूर्ण बेसिक डिटेल इथे बघायला मिळणार आहे आणि बघा इथे बाजूला फोटो देखील बघायला मिळणार आहे. त्यापैकी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर हा कॉपी करून घ्यायचा आहे. आपला हा रजिस्ट्रेशन नंबर खूप कामाचा आहे, त्यामुळे इथे याला कॉपी करून घ्या आणि पुन्हा ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. बघा, आता इथे खाली आपल्याला ऑप्शन मिळणार आहे कामगार नोंदणी क्रमांक. यामध्ये आपल्याला तो आपण कॉपी केलेला नंबर इथे टाकून घ्यायचा आहे व नंतर सेंड OTP यावर क्लिक करून घ्यायचे आहे. बघा, या वेबसाईटचा देखील प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला काहीदा OTP येत नाही. मी पण इथे पुन्हा पुन्हा ओपन करून बघितले, तेव्हा कुठं OTP आला. तुम्ही पण नक्कीच सेंड OTPवर क्लिक करा. OTP येत असेल तर ठीक आहे, नाही येत असेल तर पुन्हा पुन्हा ट्राय करत राहा. बघा, माझ्या केसमध्ये पण OTP आला नव्हता, तर मी इथे पुन्हा पुन्हा ट्राय केलेला आहे आणि नंतर कुठे OTP आला. OTP टाकून घ्यायचा आहे. नंतर व्हेरीफाय OTP यावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा, मी पण पुन्हा ओपन करून बघितली आहे साईट. नंतर आता इथे माझा OTP आलेला आहे. मी OTP टाकून घेतोय व व्हेरीफाय OTP यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपली व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर आपली साईट रिलोड घेणार. नंतर बघा, इथं पूर्ण आपली माहिती फ्रेश होऊन जाणार. त्यामध्ये बघा, मी स्क्रोल करतोय खाली. बघा, इथं आपल्याला दिसत असेल वर्कर पर्सनल डिटेल. पूर्ण आपल्याला इथे आपली डिटेल बघायला मिळणार आहे. ऑटोमॅटिक शो होणार आहे सर्व. त्यापैकी आपली सर्व पद्धतशीर चेक करून घ्या. त्यामध्ये आपला नोंदणी दिनांक, नूतनीकरण दिनांक, मोबाईल नंबर, आधार नंबर, पहिले नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख तसेच वय, ही सर्व माहिती बरोबर चेक करून घ्या. नंतर खाली यायचे आहे आपल्याला. यामध्ये बघा, आपल्याला सिलेक्ट कॅम्प म्हणून ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट कॅम्पमध्ये आपल्या जवळील जो कोणता कॅम्प असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. इथे आपल्याला त्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट डेट देखील इथे टाकून घ्यायचे आहे आणि नंतर त्या तारखेमध्ये बघा 3 प्रकारे आपल्याला इथे शो होणार आहे. लाल रंगात आपल्याला हॉलिडेज दिसणार आहे आणि पिवळ्या रंगात आपल्याला बुकिंग फुल झालेले दिसणार आहे. त्यापैकी ह्या दोन्ही सोडून आपल्याला कोणती तारीख बुक करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन म्हणून ते देखील क्लिक करून घ्या, जेणेकरून आपले सेल्फ डिक्लेरेशन इथे डाउनलोड होऊन जाणार. हे सेल्फ डिक्लेरेशन भरायचे कसे ते देखील आपण आता पुढे बघणार आहोत. पद्धतशीर व्हिडिओ बघा. हे सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. प्रिंट काढल्यानंतर बघा, अशा प्रकारे आपले प्रिंट होऊन जाणार स्वघोषणापत्र. त्यामध्ये आपल्याला इथे आपले पूर्ण नाव लिहून घ्यायचे आहे. नंतर आपला जो कोणता नोंदणी क्रमांक आहे आपण डाउनलोड केला आहे वेबसाईटवरून,
तो नोंदणी क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. तसेच आपले जर लग्न झालेले असेल तर आपल्या पतीचे किंवा पत्नीचे नाव इथे लिहून घ्यायचे आहे आणि इथे नोंदणी क्रमांक देखील टाकून घ्यायचा आहे. यामध्ये मुख्यतः आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपण हा लाभ पहिल्यांदाच घेत आहे. भांडीसाठी याच्या आधी मला किंवा पत्नीला याच्या आधी मिळालेला नाही आहे. जर मिळालेला असेल तर हा फॉर्म भरू नका. जर आपल्याला मिळाला नाही तर नक्कीच हा फॉर्म भरून घ्या. दोघांपैकी कोण्या एकालाच मिळणार आहे हा लाभ. या तिसऱ्या पॉईंटमध्ये मेन्शन देखील करण्यात आलेलं आहे की हा लाभ जर आपण दुसऱ्यांदा घेत असेल तर आपण शिक्षेत देखील पात्र राहू. तसेच आपल्याला भांडीसाठी वापस देखील करावा लागेल. लक्षात घ्या, हा फॉर्म पहिल्यांदाच भरा. जर आपल्याला लाभ मिळाला असेल तर नक्कीच फॉर्म भरू नका. त्यानंतर बघा इथे खाली करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर बघा इथे आपल्याला सही व नाव दिलेलं आहे. इथे आपले खाली पूर्ण नाव लिहून घ्यायचे आहे. मी बघा हायलाईट करून दाखवते तुम्हाला. आपले पूर्ण नाव लिहून घ्या इथे आणि नंतर वरती आपली सही करून घ्या. सहीच्या ठिकाणी वरती सही करून घ्या, जेणेकरून आपला हे पद्धतशीर फॉर्म भरला जाईल. हा फॉर्म स्कॅन करून घ्यायचा आहे. स्कॅन केल्यानंतर आपल्याला बघा आता वेबसाईटवर अपलोड देखील करायचा आहे. अतिशय सोपा फॉर्म आहे, काहीही दुसरं करायचं नाही आपल्याला. बस इथे आपले स्वघोषणापत्र अपलोड करून घ्यायचे. चूज फाईलवर क्लिक करून ते अपलोड केल्यानंतर आपल्याला बघा इथे ऑप्शन बघायला मिळणार आहे प्रिंट अपॉइंटमेंट. बघा अशा प्रकारे ही पावती आपली जनरेट होणार आहे. यामध्ये लक्षात घ्या, ही पावती आपल्याला पद्धतशीर वाचून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आपण बुक केलेली अपॉइंटमेंट तारीख तसेच पत्ता व कॅम्प देखील इथे बघायला मिळणार आहे. सर्व माहिती पद्धतशीर वाचून घेतल्यानंतर आपल्याला त्या तारखेला तिथे आपले भांडे घेण्याकरिता जायचे आहे. या भांडे संचाकरिता आपले तिथे बायोमेट्रिक देखील घेतली जाणार आहे. भांडे संचामध्ये 17 प्रकारच्या भांड्यांमध्ये 30 नग भांडी आपल्याला मिळणार आहे. तसेच या पावतीवर कोणत्याही प्रकारचा सही शिक्क्याची गरज राहणार नाही. आपल्याला ही पावती दाखवून आपले भांडे घेऊन घ्यायचे आहे. तसेच या व्हिडिओत काही समजले नसेल किंवा कोणताही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे अनेक व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.